नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कैरीच्या डाळीची रेसिपी पाहणार आहोत. चैत्र पालवी फुटतात सर्वांना वेध लागतात ते कैरीच्या डाळीचे. चैत्र महिन्यामध्ये साजरा करण्यात येणाऱ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आंबे डाळ हमखास तयार केली जाते. पण हा साधा सोपा पदार्थ तुम्ही देखील पूर्ण उन्हाळ्याभर कधीही करू शकता. उन्हाळ्यामध्ये शांतता मिळण्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी किंवा भाजी आवडीची नसेल तर मुख्य पदार्थ म्हणून सुद्धा तुम्ही ही आंबे डाळ खाऊ शकता. तर ही साधी आणि सोपी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ही आंबे डाळ बनवण्यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे. कैरी स्वच्छ धुवून घेतली आणि पुसून घेतली. त्यानंतर एक वाटी हरभरा डाळ आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची आहे किंवा 4 ते 5 तास ही डाळ तुम्ही भिजवून घेऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने डाळ चांगली भिजली गेली पाहिजे. म्हणजे इथे सहज मोडली गेली म्हणजे आपली डाळ व्यवस्थित भिजली गेलेली आहे. तर या डाळीतलं संपूर्ण पाणी निथळून काढायचं आहे. अशा पद्धतीने चाळणीमध्ये मी ही डाळ निथळून काढलेली आहे. आता ही जी आपण कैरी धुवून कोरडी करून घेतलेली आहे त्या कैरीची सालं काढून घ्यायची आणि ही कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण एक कैरी किसून घेऊयात. एक वाटी डाळीसाठी एक कैरी पुरेशी होते. डाळीतलं पाणी आपण निथळून घेतलेलं आहे. ही डाळ आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. यामध्ये पाणी न घालता आपल्याला ही डाळ जाडसर वाटून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळी डाळ मी इथे काढून घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं 1 ते 2 मिरच्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. मिरच्यांचे तुकडे करून घालते म्हणजे पटकन बारीक होतील. तर हे बघा, अशा पद्धतीने ही डाळ जाडसर वाटून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण ही जी कैरी किसून घेतलेली आहे ती सुद्धा घालून घेऊया. ही राजापुरी कैरी आहे, ती कमी आंबट असते. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळा किस मी यामध्ये घालून घेतलेला आहे. जर तुमची कैरी साधी असेल आणि खूप आंबट असेल तर थोडं त्यातलं पाणी पिळून यामध्ये घातलं तरीही चालेल. यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे. आता पुन्हा एकदा मिक्सरमध्ये हे आपण जाडसर वाटून घेऊया. पण त्याआधी चवीनुसार मीठ आणि साखर घालून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळं हे जे वाटून घेतलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. आता याला एक छानशी फोडणी देऊया. त्यासाठी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये कढीपत्त्याची 4 ते 5 पानं घालून घेऊया. यानंतर 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. थोडासा हिंग घालायचा. हळद घालायची आहे थोडीशी आणि ही सगळी फोडणी एकत्र करून घ्यायची आहे. गॅस बंद केल्यानंतरच हळद आणि हिंग घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपली हळद आणि हिंग तेलामध्ये करपली जाणार नाही आणि फोडणी चांगली होईल. तर हे बघा, गॅस बंद करूनच हळद आणि हिंग घालून घेतलेला आहे. आता ही फोडणी आपण या वाटलेल्या डाळीमध्ये घालून घेऊया. सगळं छान एकजीव झालेलं आहे. आता फक्त ही फोडणी एकत्र करून घ्यायची. यामध्ये हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. तर अशा पद्धतीने पारंपरिक रेसिपी आपली तयार झालेली आहे, कैरीची डाळ. तर ही कैरीची डाळ तुम्ही नक्की करून बघा. आवडली तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. अशाच मस्त नवनवीन रेसिपींसाठी पल्लवी लांगोरे या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.